हॅलो स्टुडंट, स्वागत तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 10th स्टँडर्डचा जॉमेट्री सब्जेक्ट पाहत आहोत. टॉपिक आहे सर्कल, तुम्हाला माहीतच आहे. न्यू कन्सेप्ट्स आहेत जे आपल्याला बघायचे आहेत सर्कलचे रिलेटेड. एक म्हणजे इन्स्क्राइब अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. तर इथे तुम्ही सर्कल पाहू शकता आणि सर्कलमध्ये एक अँगल आहे. त्या अँगलचा एक पॉईंट जो आहे तो आर्कला टच आहे, आर्कवर आहे. सो असा सर्कलमधला अँगल ज्याचा वन पॉईंट इथे टच असणार आहे तो म्हणजे जेव्हा आर्कशी रिलेटेड किंवा सर्कलवर असणारा जो असा अँगल आहे, हा अँगल आहे ना इथे. येस, सो अँगल इन द आर्क और अँगल ऑन द सर्कल इट्स कॉल्ड इन्स्क्राइब अँगल. मग हा अँगल इन्स्क्राइब अँगल होणार, म्हणजे आर्कच्या इनसाइडमध्ये येणारा अँगल. ओके, इट्स कॉल्ड इन्स्क्राइब अँगल. तर इन्स्क्राइब अँगलचं नेम ADB. डी मिडलला आहे म्हणजे डी मिडल नेम पासूनच येणार आहे ATP. सो इन्स्क्राइब अँगल येतो. कसं कळणार इन्स्क्राइब अँगल? आर्कच्या इनसाइडमध्ये येणारा अँगल, त्याचा एक पॉईंट इथे आर्कवर असणार आहे, सर्कलवर असणार आहे, असा अँगल जो आहे तो इन्स्क्राइब अँगल पण आहे. ओके, इंटरसेप्टेड आर्क काय होणार आहे? बिकॉज ऑफ त्या इन्स्क्राइब अँगलमुळे एक आर्क अँगलच्या इंटेरियर पोर्शनमध्ये आला आहे. हा अँगलचा इंटेरियर पोर्शन आणि इंटेरियर पोर्शनमध्ये सर्कलचा सम पार्ट तिथे आलेला आहे. ओके, हा सम पार्ट जो आहे इट्स कॉल्ड इंटरसेप्टेड आर्क. AB हा आर्क आहे आणि तो अँगलच्या इनसाइडला आहे म्हणून त्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणायचं. सो इंटरसेप्टेड आर्क, आर्क AB. ओके, आता दोघांचं रिलेशन सांगण्यासाठी आपल्याकडे थेरम आहे. त्या थेरमचं नेम आहे इन्स्क्राइब अँगल थेरम. सो हे थेरम काय सांगताय? व्हॉट इज अ थेरम? थेरम असं म्हणताय की जो अँगल आहे ADB इन्स्क्राइब अँगल इज हाफ ऑफ मेजर आर्क AB. नीट बघा रिलेशन काय, हे इम्पॉर्टंट आहे आणि पुढे यूज होणार आहे. जो इन्स्क्राइब अँगल आहे तो आणि इंटरसेप्टेड आर्क आहे त्याचं रिलेशन, म्हणजे हा अँगल आणि अँगलमध्ये आलेला आर्क यांचं रिलेशन काय असणार आहे? तर जेवढा आर्क असेल त्याचा हाफ अँगल असतो. म्हणजे आर्क 100 असेल तर अँगल 50 होणार, आर्क 80 असेल तर अँगल 40 होणार, मीन्स हाफ. सो इन्स्क्राइब अँगल इज ऑलवेज हाफ ऑफ इंटरसेप्टेड आर्क. Therefore, inscribe angle theorem is there. Inscribe angle is equal to half of intercepted arc. Intercepted arc म्हणजे अँगल मध्ये येणार आहे तो. ओके, सो हे थेरम तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे पुढे यूज होणार आहे. ठीक आहे. सो दिस इज फर्स्ट रूल. सेकंड रूल, सो एका सर्कलमध्ये असे कितीही इन्स्क्राइब अँगल येऊ शकतात. सपोज मी आणखीन एक इथे इन्स्क्राइब अँगल ड्रॉ केला. सो त्याचे एंड पॉईंट जे आहेत ते A आणि Bच राहतील. ओके, सो A आणि Bच एंड पॉईंट असतील म्हणजे आर्क त्यांचा जो आहे तो सिमिलरच राहिला इंटरसेप्टेड आणि अँगल क्रिएट झाले. असे इन्स्क्राइब अँगल कितीही आले ना ते कॉन्ग्रंट असणार आहेत. जेवढा आहे ना तेवढाच येणार. बघा त्याचं कारण आर्क जेवढा आहे त्याचेच हाफ होणार आहेत इथे सुद्धा. म्हणजे अँगल किती, इथे पॉईंट घेतला आणि आणखीन एक अँगल ड्रॉ केला, त्यांचा आर्क सेम असेल तर ते अँगल सुद्धा सेमच राहणार आहे. ओके, हे एक सेकंड प्रॉपर्टी बनते. सो त्याला पोलरीज ऑफ इन्स्क्राइब अँगल थेरम असं म्हटलेलं आहे. तुमच्याकडे पेज नंबर 68 वरती आहे. आणि नंतर थर्ड प्रॉपर्टी पण येते, सेमी सर्क्युलर जो असणार आहे आर्क, सेमी सर्क्युलर आर्क जो असतो त्याच्यामध्ये येणारा आर्क जो आहे तो 90 डिग्रीचा असतो, राईट अँगल. ती प्रॉपर्टी आहे. अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. ओके, सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राइब होणारा अँगल राईट अँगल असतो. प्रॉपर्टी यूज होऊ शकते. सो फर्स्ट प्रॉपर्टी इन्स्क्राइब अँगल थेरम मैंने राईट केलेलीच आहे मी इथे. अँड देन पेज नंबर 68ला सेकंड जे आहे प्रॉपर्टी ती आपली आहे सो मेनी इन्स्क्राइब अँगल आले तर काय. अँड थर्ड प्रॉपर्टी सेमी सर्कलमध्ये आलेला इन्स्क्राइब अँगलचं काय. तर इन्स्क्राइब अँगलचं मेजर 180 असतं सेमी सर्कलमध्ये. अशा 3 प्रॉपर्टीज आहेत. तुम्ही नोट डाऊन व्यवस्थित करून घ्या प्रॉपर्टीज आधी, देन सममध्ये फोकस करायचा आहे. ओके, आता नेक्स्ट प्रॉपर्टीज. नेक्स्ट प्रॉपर्टी स्टुडंट्स, सी सर्कल आहे आणि सर्कलमध्ये तुम्हाला क्वाड्रिलॅटरल दाखवला. जर क्वाड्रिलॅटरलचे ऑल 4 पॉईंट्स सर्कलवर असतील then that quadrilateral is cyclic quadrilateral. See what I said.
इफ ऑल पॉइंट्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज लोकेटेड ऑन द सर्कल देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, तर हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. आणि याच्याबद्दल थेरम काय आहे, तर थेरम हा आहे की अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे ॲडिशन 180 असतं. सो एच्या अपोजिट सी आहे. ओके, सो अँगल ए प्लस अँगल सी किती होणार माहिती आहे, 180. सप्लिमेंटरी म्हणजे 180 ॲडिशन असते. अँगल डीच्या अपोजिट बी आहे. सो अँगल बी प्लस अँगल डी 180. सो अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. दॅट इज द थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी ऑफ इच अदर. ओके, हे कुठे असणार आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हणायचा, ज्याचे ऑल 4 पॉईंट सर्कलवर असतात. ओके, तो असणार आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सो ही सुद्धा इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. आणि याचा थेरम जो आहे पेज नंबर 68लाच आहे आणि तुम्हाला तो व्यवस्थित पाहायचा आहे. ठीक आहे, फिल इन द ब्लँक्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही पाहणार आहातच. ठीक आहे, एक्झामसाठी तो इम्पॉर्टंट असणार आहे. तर आपण जस्ट प्रॉपर्टी बघितली जी समसाठी युजफुल असेल. ओके, आता आपण एक्सरसाइज म्हणजेच प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला सुरुवात करणार आहोत, जो आहे 3.4. ओके ओके स्टुडंट, प्रॅक्टिस सेट 3.4 सम नंबर फर्स्ट. ओके, गिवन इन्फॉर्मेशनमध्ये जी इम्पॉर्टंट आहे तेवढीच इन्फॉर्मेशन मी इथे लिहिली आहे. कॉर्ड ए बी इज इक्वल रेडियस असं सांगितलेलं आहे. फाइंड मेजर ऑफ या 4 म्हणजे 2 अँगल्स अँड 2 आर्क्सचा मेजर फाइंड आउट करायचा आहे. डायग्राम आपल्या समोर आहे. ओके, ए बी ही कॉर्ड आहे आणि कॉर्ड आणि रेडियस सेम आहेत. ओके, ही इन्फॉर्मेशन युजफुल असणार आहे आणि ती यूज कशी करणार बघूया. ओके, सॉल्व करायला सुरुवात करूया. इन सर्कल विथ सेंटर ओ, गिवन इन्फॉर्मेशन जे ती यूज करायची. कॉर्ड ए बी इज इक्वल टू रेडियस ओ ए इज इक्वल टू, रेडियस 2 आहेत ना, ओ ए आणि ओ बी. ओके, हे तर हे गिवन आहे, रिझन दिला. ओके, सो इट मीन्स नीट पाहिलं तर हा ट्रायंगल क्रिएट होतो ओ ए बी. सो देअरफॉर इन ट्रायंगल ओ ए बी इज इक्वल टू ओ ए इज इक्वल टू ओ बी. इफ ट्रायंगलच्या ऑल साइड्स इक्वल आल्या तर तो ट्रायंगल कोणता ट्रायंगल बनतो, येस इक्विलॅटरल ट्रायंगल, राईट. सो देअरफॉर ट्रायंगल ए ओ बी इज इक्विलॅटरल ट्रायंगल. करेक्ट, येस. आता इक्विलॅटरल ट्रायंगलचे अँगल्स किती मेजरचे असतात, ऑल अँगल्स आर सेम म्हणजे 60 डिग्रीचे असतात. सो आपल्याला फक्त एकच अँगल घ्यायचा आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOB इज 60 डिग्री. स्टेटमेंट 1. आणि इथे लिहिणार अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके फाईन. तर एक मेजर आपल्याला पहिलं मिळालं AOB. आता ACB शोधायचं आहे. बट मी म्हणेन आधी आपण आर्क AB शोधूया, बिकॉज सेंट्रल अँगल आणि त्याचा मायनर आर्क जो आहे याचा मेजर, करस्पॉन्डिंग आर्क आहे याचं मेजर सेम असतं. सो आपण इथे लिहू शकतो सेंट्रल अँगल अँड इट्स करस्पॉन्डिंग आर्क हॅज इक्वल मेजर. ओके, सेंट्रल अँगल अँड इट्स करस्पॉन्डिंग आर्क has equal measure. Properties है ना ती, yes. So it means measure angle AOB is equal to measure arc AB. Okay, is equal to किती येणार आहे, 60 आहे. शो केलं ना पण 60. So finally इथे लिहूया measure arc AB is equal to 60 degree. ओके, थर्ड पण मिळाला. आता ACB शोधूया. हाऊ, जर तुम्हाला आर्क मिळाला, सी द अँगल ACB हा इन्स्क्राइब अँगल आहे आणि हा इंटरसेप्टेड आर्क आहे आणि
रिलेशन माहितीच आपल्याला, इन्स्क्राईब अँगल थेरम, अँगल हा हाफ असणार आहे आर्कचा, बरोबर. तर आपण इथे शो करूया, मेजर अँगल ACB इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क AB. रिझन द्यायचा, इन्स्क्राईब अँगल थेरम. ओके, सो द हाफ मेजर्स कॅल्क्युलेट करू शकतो ना आपण. आर्क किती आहे AB 60, सो 30 डिग्री. मेजर अँगल ACB वी गेट 30 डिग्री. ओके, 3 मेजर्स मिळाले. आता आपल्याला मेजर आर्क ACB शोधायचा आहे. सी द ACB, वेर इज इट? ACB, AB मिळाला, ACB शोधायचा आहे. तर हा तर मेजर आर्क झाला, AB हा मायनर आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग हा मेजर आर्क झाला ACB, बरोबर. मग 360तून तुम्ही जर AB हे लेस केला, 360 का सर्कलचा कम्प्लीट मेजर असतो 360, त्याच्यातून तुम्ही ABचा मेजर लेस केला तर ACB मिळणार की नाही? येस. सो फाइंड आउट करूया. मेजर आर्क, what is that? ACB is equal to 360 minus measure arc AB. तुम्ही साईडलाच करत आहे, लक्ष द्यायचं. 360 मायनस ABचा मेजर 60 आहे ना? येस. सो इट विल बी 300. ओके, तुम्हाला हे मेजर्स पुन्हा रिपीट लिहायचं खाली सेपरेटली व्यवस्थित. इथं क्वेश्चन संपलेला आहे पहिला आणि आपण 4 मेजर्स इथे फाइंड आउट केले. सी केअरफुली कशा पद्धतीने फाइंड आउट केलेले आहे. ओके फाईन. आता आपण पुढे जाऊया सेकंड समकडे. ठीक आहे. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट सम आहे सेकंड सम. डायग्राम मी ड्रॉ केलेला आहे. क्वेश्चन तुम्ही पाहू शकता तुमच्या बुकमध्ये. मी रीड करतो. PQRS इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, हे गिवन आहे. PQ कॉन्ग्रुएंट साइड RQ, PQ कॉन्ग्रुएंट साइड RQ गिवन आहे. ओके, अँगल PSR 110 आहे. PSR हा 110 दिलेला आहे. ओके, तर आपल्याला काही मेजर्स फाइंड आउट करायचे आहेत. जसं की मेजर अँगल PQR काय येणार, हा आला, बरोबर. देन आर्क फाइंड आउट करायचे आहेत, PQR हा आर्क फाइंड आउट करायचा आहे. देन QR आर्क फाइंड आउट करायचा आहे, हा इथून इथपर्यंत. आणि PRQ अँगल फाइंड आउट करायचा, PRQ अँगल. ठीक आहे, फाईन. सो 1 बाय 1 स्टार्ट करूया. सेकंड सम आहे हे. ओके, तर हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे, तर ती प्रॉपर्टी यूज करूया. PQRS इज सायक्लिक गिवन. आणि आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल, इट मीन्स तुम्ही थेरम यूज करू शकता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा. ओके, काय थेरम आहे? अपोजिट अँगल कसे असणार आहेत? सप्लिमेंटरी. सो अँगल PSR प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल शॉर्टमध्ये लिहिला, तुम्ही कंप्लीट पूर्ण सेंटेन्स यूज करा. ओके, अँगल PSR इज 110 इज गिवन. अँगल PQR वी वॉन्ट टू फाइंड. ओके फाइन. So angle PQR as it is 180, take 110 to this side, so we get angle PQR measure. I will use M. Okay, and measure angles M use करूया. Okay, it will be 70. So we get first measure angle PQR. Okay, now आपल्याला आर्क फाइंड आउट करायचा आहे. सी, दिस इज द अँगल, हा इन्स्क्राईब अँगल आहे PSR. आणि या इन्स्क्राईब अँगलमुळे पुढचे हा जो आर्क क्रिएट झाला आहे, हा इंटरसेप्टेड आर्क क्रिएट झाला आहे. तो इन्स्क्राईब अँगल थेरम यूज करू शकता. अँगल PSRच्या अपोजिट आर्क क्रिएट झाला आहे. बघा, इथे लाईन तुम्ही अशी इंक्रीज करून पाहिली, सो तुम्हाला हा आर्क बिकॉज ऑफ इनसाइडमध्ये मिळेल. ओके, ठीक आहे. तो अँगल PSR इज हाफ ऑफ मेजर आर्क, कोणता आहे ना, PQR. बट तुमच्याकडे इथे रिझन द्यायचा, कोणता येणार, इन्स्क्राईब अँगल थेरम
कम्प्लीट जायचं बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. कम्प्लीट मेजरचं नेम इथे रिझन जे आहे त्याचं नेम कम्प्लीट जायचं आहे. अँगल पी एस आर आपल्याकडे आहे 110, इट्स हाफ. मेजर आर्क पी क्यू आर. टेक 2 to this side. 110 into 2. So major arc PQR किती येणार? Major arc PQR is equal to 220. Okay, fine. Now third measure find out करायचं आहे QR चा. QR. See, PQR complete measure आपल्याला मिळालेला आहे. QR फाइंड आउट करायचं, तर कसं फाइंड आउट करूया? ओके, सी PQ अँड QR ऑलरेडी कॉन्ग्रंट आहेत, त्यांचा यूज करूया आपण. ओके, सी काय कोण आहे? साईड PQ कॉन्ग्रंट साईड RQ, बरोबर. ॲक्च्युली त्या कॉर्ड आहेत सर्कलच्या. ओके, अँड कॉन्ग्रंट कॉर्ड हॅज अ कॉन्ग्रंट आर्क, म्हणजे याचा आर्क PQ, याचा आर्क RQ, बरोबर. सो हे शो करू शकतो आपण. येस. सो देअरफॉर कॉर्ड PQ congruent chord RQ and congruent chords have congruent arc. Arc चे नेम पण सेमच आहे. So therefore arc PQ congruent arc RQ. काय लिहिणार रिझन? congruent chord have congruent arc, have corresponding usage, corresponding arc. ठीक है. So therefore let एक लेटर घेऊया. let major arc PQ is equal to major arc RQ is equal to x. मेजर घेतला x. सी काय काय शो केलं ते. ओके, फर्स्ट काय केलं आपण? PQ अँड QR हे कॉन्ग्रंट दाखवलं. रिझन काय देणार त्याचं? गिवन. ओके, मग या कॉर्ड आहेत असं कॉर्ड सांगितलं, सर्कलच्या कॉर्ड आहेत ना, त्यामुळे कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत असं मेन्शन केला. सर्कलच्या कॉर्ड आहेत, ठीक आहे. अँड देन कॉर्ड कॉन्ग्रंट तर मग आर्क पण कॉन्ग्रंट. प्रॉपर्टी घेऊन आपण सांगितलं की PQ अँड QR कॉन्ग्रंट आहे. सी थिंक अगेन, ऑलरेडी PQR आर्क आपण इथे शो केला आहे. PQR मध्ये PQ आणि QR दोन्ही आर्क येतात. हो ना, म्हणजे आपण QRचं मेजर शोधू शकतो ते चांगलं. इन शॉर्ट आपण डायरेक्टली सांगू शकतो, इथे बोलू शकतो की ते इक्वल असणार आहे दोन्ही मेजर्स PQ आणि QRचे. इट मीन्स हाफ होऊ शकतं PQRचे. ओके, बट आपण इथे करून दाखवणार आहोत कशा पद्धतीने पहा. ओके, मेजर अँगल, मेजर आर्क. ओके, मेजर आर्क PQR इज इक्वल टू दोन आर्कचे ॲडिशन. मेजर आर्क PQ प्लस मेजर आर्क RQ. सो PQR किती आपल्याकडे? 220. आणि हे किती होणार? x प्लस x. दोन्ही x आहेत ना इथे, आता 2x होते. ओके, आता हे सॉल्व करूया. कुठे आपण? इथे थोडा स्पेस आहे, मी तिथे ॲडजस्ट करतो सध्या, मग मी इरेज करेन ते. ओके, 2x इज इक्वल टू 220. सो x इज इक्वल टू 110 होणार. आणि x म्हणजे तुम्ही आर्क कोणताही घेऊ शकता, RQ और PQ. तर तुम्हाला RQ सांगायचं क्वेश्चनमध्ये, QR सांगायचं आहे. सो मेजर आर्क QR इज इक्वल टू 110 बिकॉज तुम्ही x असून केलेला आहे. ओके, तर हे थर्ड मेजर मिळालेलं आहे. आता फोर्थ मेजर सांगायचं आहे PRQ अँगल. PRQ अँगल आता याने इंटरसेप्टेड केलेला आर्क काय? PQ. सो इथे सांगा मेजर आर्क PQ सुद्धा 110च झाला, कारण दोन्ही सेमच म्हटलं ना आपण, इक्वल म्हटलेलं. ओके, आता जिथे PQ आहे त्याचा हाफ PRQ येणार, बिकॉज इन्स्क्राईब अँगल थेरम प्रमाणे या अँगलमध्ये हा आर्क आलेला आहे इनसाइडमध्ये. ओके, तर PRQ अँगल कसा होणार? मेजर अँगल PRQ इज इक्वल टू हाफ ऑफ
मेजर आर्क पी क्यू. रिझन द्या. इन्स्क्राईब अँगल थेरम. आता स्पेस माझा कमी पडतो बट तुम्ही बुकमध्ये खाली फ्लोमध्ये लिहित जाणार आहात, तुम्हाला लिहायला स्पेस राहणार आहे. ओके. येस. मेजर आर्क पी क्यू इज 110. सो फायनली 55 डिग्री इट इज. ओके. सो हे मेजर अँगल पी आर क्यू असं लिहा आणि त्याचं मेजर दाखवा. ओके. पी आर क्यू लिहिलेलं आहे. ओके. 55 डिग्री हाफ केले आणि हा क्वेश्चन संपलेला आहे. ओके. थोडासा मोठा झालेला आहे बट व्हॅल्युएशन्स आहे आणि आपल्याला ते करावं लागणारच आहे. ओके. आय होप तुम्हाला हे समजलं असावं. आता आपण पुढे जाऊया थर्ड सममध्ये. थर्ड क्वेश्चन स्टुडंट. क्वाड्रिलॅटरल MRPN इज सायक्लिक. ओके. गिवन आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अँगल आर आणि अँगल एनचे मेजर्स दिलेले आहेत. ते अपोजिट अँगल असणार आहेत. तुम्ही फिगर ड्रॉ करून चेक करू शकता सिम्पली. MRPN फिगर नीडेड नाही आहे ड्रॉ करण्यासाठी, जस्ट चेक करतोय आर आणि एन अपोजिट आहेत का. येस आहेत. तुम्ही इरेज करू शकता. ओके. ठीक. सो ते अपोजिट आहेत. प्रॉपर्टी यूज करायला मिळेल ना. येस. सो फाइंड द मेजर ऑफ अँगल. ठीक आहे. सॉल्व करूया. इथून सोल्युशन स्टार्ट होतं. MRPN क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. हे आपल्याला गिवन आहे. ओके. नाव प्रॉपर्टी यूज होणार. सप्लिमेंटरी अँगल असणार आहेत अपोजिट अँगल्स. ओके. सायक्लिक थेरम प्रमाणे. ओके. सो देअरफॉर इथे लिहूया अँगल आर अँड अँगल एन आर अपोजिट अँगल. ओके. इन क्वाड्रिलॅटरल. तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी अँगल आर प्लस अँगल एन इज इक्वल टू 180. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके. प्रॉपर्टी कंप्लीट लिहा. एंगल एम आर जो आहे तो 5x माइनस 30 डिग्री प्लस एंगल एन जो आहे तो 4x प्लस 4 1. आरची व्हॅल्यू फिल करी, एनची व्हॅल्यू फिल करी. ब्रॅकेट रिमूव्ह करूया. ओके. सी एक्स टर्म अँड एक्स टर्म ॲड होतील 9x मायनस 13 प्लस 4 काय होणार तर मायनस होणार आणि मायनस येणार. 13 मायनस 4 तर 9च येणार. ओके. टेक 9 टू दॅट साईड. मायनस आहेत. साईड चेंज देन इट विल बी ॲड. सो 189. ओके. टेक 9 टू दॅट साईड. It will be divide. Okay. So divide it. 9 to the 18. 9 to the 9. It is the value of x. But we want to find angle R and angle N. So angle R is equal to 5x minus 30. Fill the value. X is 21 minus 13. Okay. 21 5 are 105 minus 13. What will be the value? 92. Okay. Yes. 92 degree angle R will be. Angle N 4x plus 4. 4 x value is 21 fill up plus 4. 84 plus 4, it will be 88 degree. Okay. Therefore measure angle R is equal to 92 degree and measure angle N is equal to 88 degree. So we solve here. Okay. See students, क्वेश्चन नंबर 5 लेंगे. 4 आपके लिए प्रैक्टिस के लिए रहेगा. आप प्रैक्टिस करो और फिर मुझे बताओ. ठीक है. क्वेश्चन नंबर 5. प्रूव दैट
एनी रेक्टेंगल इज अ साइक्लिक क्वाड्रिलेटरल। कोई भी रेक्टेंगल साइक्लिक क्वाड्रिलेटरल हो सकता है या नहीं बताना है। तो पहले तो प्रॉपर्टी याद करो साइक्लिक क्वाड्रिलेटरल की क्या है। तो प्रॉपर्टी ये है साइक्लिक क्वाड्रिलेटरल की अपोजिट एंगल सप्लीमेंट्री होते हैं। क्या ये रेक्टेंगल में पॉसिबल है? अगर है तो फिर वो साइक्लिक क्वाड्रिलेटरल बन जाएगा, बट हमें प्रूव करके दिखाना पड़ेगा। तो स्टार्ट करते हैं गिवन से। समझो ABCD इज रेक्टेंगल। ओके, टू प्रूव क्या करना है कि ABCD इज साइक्लिक क्वाड्रिलेटरल है और प्रूव करना है। ओके ठीक है, तो डायग्राम निकालते हैं यहाँ पे। चलो आप अच्छे से ड्रॉ कीजिए, पेंसिल और स्केल यूज करना। ABCD नेम्स दिए यहाँ पे, अभी प्रूव करना है। ओके, तो गिवन में जो दिया है वो पहले लेंगे। ABCD इज रेक्टेंगल, एक गिवन में। ओके, तो अगर रेक्टेंगल है तो रेक्टेंगल की प्रॉपर्टी भी तो यूज़ करेंगे। यस, ऑल एंगल्स जो है रेक्टेंगल के 90 डिग्री के होते हैं, राइट एंगल होते हैं। सो एंगल A इज इक्वल टू एंगल B इज इक्वल टू एंगल C इज इक्वल टू एंगल D इज इक्वल टू 90 डिग्री। एंगल्स ऑफ रेक्टेंगल, राइट। ओके, लिख दिया। तो अगर आपको साइक्लिक क्वाड्रिलेटरल की प्रॉपर्टी यूज करनी है तो अपोजिट एंगल देखने, ANC DN। चलो देखते हैं उनके एडिशन कितने आएंगे। दोनों ही 90 तो 180 बन जाएगी, बराबर। B एंड D की एडिशन जो अपोजिट है 90 बन जाएगी 180 सॉरी। तो इससे पता चल रहा है कि अपोजिट एंगल की एडिशन 180 आ रही है, बराबर। ओके, इट मीन्स opposite angles are supplementary। तो इससे ये पता चलता है कि ये तो सिमिलर हो गया साइक्लिक क्वाड्रिलेटरल से। तो फिर साइक्लिक क्वाड्रिलेटरल थ्योरम जो है उस बेसिस पे हम बताएंगे कि ये क्वाड्रिलेटरल क्या होगा, साइक्लिक क्वाड्रिलेटरल। ओके, ABCD इज साइक्लिक तो ये थोड़ा उल्टा प्रॉपर्टी हो गया है तो कन्वर्स बोलना पड़ेगा। ओके, कन्वर्स ऑफ साइक्लिक क्वाड्रिलेटरल थ्योरम। ठीक है, तो यहाँ पे सॉल्व हो गया क्वेश्चन नंबर 5। ठीक है, ओके स्टूडेंट्स, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 हम नहीं लेंगे, हम डायरेक्टली देखेंगे 7 सम। तो 7 सम यहाँ पे डायग्राम मैंने ऑलरेडी ड्रॉ किया है, आप देखो, फोकस करो। तो आप देख सकते हो 2 लाइंस या फिर 2 रेस एक दूसरे को इंटरसेक्ट करें यहाँ पे, और वो सर्कल से क्रॉस होके जा रहे हैं, बराबर। अगर इस तरह का डायग्राम दिया जाएगा तो देखो आपका एंगल जो है वो सर्कल के बाहर बन रहा है। ओके, और सर्कल के अंदर आप देख सकते हो, मतलब एंगल के अंदर सर्कल के 2 पार्ट आ रहे हैं, मतलब 2 आर्क, ये स्मॉलर आर्क और ये बिगर आर्क। दोनों आर्क इंटरसेप्टेड आर्क है। एंगल के अंदर इनसाइड पार्ट में आने वाले एंगल्स आर्क जो है इंटरसेप्टेड आर्क बनते हैं। तो ये छोटा इंटरसेप्टेड आर्क, ये बड़ा इंटरसेप्टेड आर्क, और एंगल बाहर है, बराबर। और ऐसे सिचुएशन में उन्होंने कहा है कि आप NMS यानी NMS यही एंगल का मेजर ढूंढो। भी ये एंगल की वजह से 2 आर्क इंटरसेप्टेड हुए हैं, तो क्या कर सकते हैं। तो देखो सिंपली लेना है, एक फॉर्मूला है, आपको याद रखना है। अगर एंगल बाहर आ रहा है तो मेजर ऑफ एंगल NMS इज हाफ। किसके हाफ होगा, देखो ठीक से, इज हाफ ऑफ मेजर आर्क, ए छोटा और बड़ा दोनों, तो बड़ा पहले लेंगे, NS माइनस मेजर आर्क EF। ओके, आर्क NS कितना है 125 डिग्री, EF कितना है
37 डिग्री। तो इन दोनों का डिफरेंस क्या आएगा देखते हैं। 120 माइनस 37, 5 माइनस 7 नहीं होगा, 15 माइनस 7 8 और 11 माइनस 3 भी 8 ही आएगा। तो डिवाइड करने में पता चलेगा 44। सो इस प्रकार मेजर ऑफ एंगल NMS ढूंढ लिया। सो इजी है, आपको जस्ट रिमेम्बर करना है क्या करना है यहाँ पे फॉर्मूला। ओके, तो एंगल अगर बाहर है और एंगल की वजह से दो इंटरसेप्टेड आर्क बन रहे हैं, एक छोटा और एक बड़ा, तो बड़े आर्क में से छोटा आर्क लेस करेंगे और फिर उसका हाफ मेजर करने पर एंगल का मेजर मिल जाएगा। ओके, तो ये था 7 सम। ठीक है, लास्ट सम स्टूडेंट्स, क्वेश्चन नंबर 8। डायग्राम देखो यहाँ पे, और AB का मेजर दिया एंगल ये वाला AB, और फिर AE दिया है आर्क ये वाला, और फिर DC ढूंढना है हमें। ओके, तो देखो अगर ऐसे रहेगा, दो कॉर्ड्स एक दूसरे को इंटरसेक्ट करिए सर्कल में, तो फिर प्रॉपर्टी क्या बनती है उससे रिलेटेड एंगल्स और आर्क्स की, ए एंगल और आर्क, ए एंगल और ए आर्क। तो देखो अभी हमें ये एंगल ढूंढना है, तो ओके प्रॉपर्टी देखो क्या बनेगी। मेजर एंगल AB ये ढूंढना है, तो उसे अपोजिट सामने वाला और ये वाला आर्क जो है वो लेंगे, तो AE आर्क, हाफ ऑफ मेजर आर्क AE प्लस करना रहता है यहाँ पे मेजर आर्क DC। क्या किया मैंने, देखो अगर मुझे AE भी एंगल चाहिए, तो ये बिकॉज ऑफ दो कॉर्ड इंटरसेक्ट होने की वजह से जो अपोजिट एंगल्स बने, आर्क बने, वो लेंगे, AE आर्क और ये DC आर्क। तो यहाँ पे AB का मेजर जो है 108 ऑलरेडी दिया है, ये हाफ लेंगे। मेजर आर्क AB है हमारे पास 95, ये ब्रैकेट रखना पड़ेगा, और मेजर आर्क DC ढूंढना है। ओके ठीक है, चलो देखते हैं। 2 इधर लेके आएंगे तो 108 इंटू 2 हो जाएगा 95 प्लस मेजर आर्क DC रहेगा। अब ये सॉल्व करते हैं और दिखाते हैं कितना आंसर आएगा। मैं सॉल्व करता हूँ यहाँ पे। स्टूडेंट्स मैंने सॉल्व किया है, तो इधर लेके आए तो मल्टीप्लाई किया, 95 इधर ये, इधर लेके आए माइनस किया, तो आंसर मेरा 121 डिग्री। तो इस प्रकार सॉल्व करना है। अगर कॉर्ड अंदर इंटरसेक्ट हो रही है तो ये एंगल और आर्क के बीच का रिलेशन, ओके, दो आर्क का एवरेज करेंगे तो एंगल मिल जाएगा। ठीक है, ओके, तो यहाँ पे एक्सरसाइज पूरा होता है, और आई होप आपको हम समझ में आ रहेंगे। ऐसे ही मिलेंगे हम नेक्स्ट वीडियो में। तब तक गुड बाय, टेक केयर।